मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बैरवाडे। ठीक 6 तारखेला आपल्या इथं सोलापूरमधनं वक्फ बोर्डाच्या विरोधामधून मोर्चा निघणार आहे आणि त्याला राजासी ठाकूर व नितेश राणे शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि त्या मोर्चासाठी म्हणून आम्ही हिंदू महासभेकडनं ताकद लावून त्या मोर्चाला आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे, ताकद लावलेली आहे की हजारोच्या संख्येने तिथं युवक उपस्थित राहतील। हा सकल हिंदू समाजाचा मोर्चा आहे, तिथं कोणीही सुद्धा अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, समन्वयक नाही, सर्व काही आपले प्रत्येक हिंदू त्या मोर्चाचा अधिकारी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हिंदू महासभेकडनं भरपूर प्रमाणात ताकद लावलेली आहे आणि त्या ताकदीच्या बळावर आज हा मोर्चा यशस्वी होणार आहे आणि हे मोर्चा आम्ही जरूर यशस्वी करू आणि काय जण त्याला विरोध करत आहेत ते विरोध आम्ही आणून पाडू। कोणी जर विरोध करत असतील त्यांनी साखरपेठ येथील त्या हमीच जी मस्जिद आहे त्या मस्जिद ट्रस्टच्या जागेवर जावं आणि त्यांना सर्व धर्मसमभाव काय कळल की किती लोक तिथं धोक्यात आहेत आणि त्या लोकांनी वक्फ बोर्डच्या नावावर किती लोकांना हिंदू लोकांना पलायन केलेलं आहे आणि किती हिंदू लोक असुरक्षित आहेत। त्यांच्या मुस्लिमांचे 2-2 मजली बिल्डिंग आहेत, आपल्याला अक्षरशः घरं बांधून देण्यात आम्ही तिथे पूर्वीसुद्धा दाखवलं होतं, तरीसुद्धा काय लोकांना पुळका आलेला आहे आणि ते राजासी ठाकूरला त्या मोर्चाला विरोध करावा लागलेत। त्यांची जर तेवढी हिंमत असेल तर त्यांनी जावावं तिथं आणि आपल्या लोकांना न्याय द्यावा। ते सोडलेले आहेत बाजूला, फक्त जातीस्फीट कसा करायचा हाच त्यांचा उद्देश आहे। त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आपली हिंदू एकता दाखवून ताकद दाखवून या मोर्चामध्ये सर्व सोलापूरकरांना सामील व्हावं। जय श्रीराम। प्रशासनाला सांगितलंय जे काही जण विरोध करत आहेत त्यांना ताब्यात घ्या आणि त्यांची सखोल चौकशी लावा। त्यांचे इतर कुठल्या अतिरेकी संघट नातेबंद लागेबंद आहेत का किंवा काय त्यांचं बोलणं झालं आहे का हे सगळं बंद करणं। कारण की हा जो आहे की तो सध्याची परिस्थिती आहे की त्या ट्रस्टची जागा आहे त्या जागेवर साखरपेठमध्ये खरंच हिंदू लोकांना त्रास आहे आणि खरंच त्या हिंदू लोकांना न्याय द्यायचा आहे म्हणून हा मोर्चा आहे। आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही मोर्चा का काढला असता। इथं जातीवादीचा प्रश्न नाही आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याला आम्ही विरोध करणार ना, आम्ही त्याला ते चुकीला विरोध करणार। मग तुम्हाला जर ते चुकीच्या बाजूने उभा राहायचं असेल तर मग तुमची जे काय वृत्ती आहे ती समाजासमोर पडेल। नाही, निलेश राणे सध्या हिंदुत्वाचा मुद्दा उचलत आहेत आणि प्रत्येक गोष्टी हिंदुत्वासाठी त्यांनी रोज न चुकता हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत आणि हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी त्यांनी सध्या सक्षम झालेले आहेत आणि हा हिंदुत्वाचा मुद्दा आहे, त्यामध्ये भाजपचा काही सुद्धा संबंध नाही।